उद्या महाराष्ट्राच्या राजकारणासाठी सर्वात मोठा दिवस. शिवसेना आमदार अपात्रतेचा विधानसभा अध्यक्ष नार्वेकर निकाल देणार. राष्ट्रवादीबाबतचा निर्णयही 30 जानेवारीपर्यंत देण्याचं विधान. अपात्रतेच्या निकालाआधी शिंदे नार्वेकरांच्या भेटीवरून वाद. खटल्यामध्ये शिंदेच आरोपी असल्यानं आरोपींना भेटणारे न्याय कसे देणार? ठाकरे गटाची कोर्टात धाव. निकाल देण्याच्या आधी नार्वेकर शिंदेना भेटत असल्यास संशयाला वाव. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची टीका. तर बहुमत असल्यानं आम्हीच जिंकणार, शिंदे गटाचा दावा. निर्णय प्रक्रियेवर दबाव टाकण्यासाठी बिनबुडाचे आरोप. अध्यक्ष असलो तर इतर कामांसाठी मुख्यमंत्र्यांना भेटू शकत नाही का? नार्वेकर ठाकरेंवर संतापले. शिंदे गटाचे आमदार अपात्र झाले तरी सरकारला काही फरक पडत नाही. आमच्यासोबत शिंदे आणि अजितदादांचा गट मिळून भक्कम संख्याबळ. भाजपच्या गिरीश महाजनांचं भुवया उंचावणारं विधान. लोकसभेसाठी महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गट जास्त जागा लढणार. महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये निर्णय. सूत्रांची माहिती. शरद पवार गट आणि काँग्रेस समान जागा मिळण्यावर ठाम. महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये जागा वाटपावर सकारात्मक चर्चा. वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचा निर्णय. संजय राऊतांची माहिती. काँग्रेस नेते सुनील केदार यांना जामीन मंजूर. नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणामध्ये केदारांना हायकोर्टाचा मोठा दिलासा. 31 तारखेपर्यंत निवडणुकीशी संबंधित अधिकाऱ्यांच्या बदल्या पूर्ण करा. केंद्रीय निवडणूक आयोगाचं राज्य सरकारला पत्र. निवडणूक प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण होऊ नये म्हणून पत्र. अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहाला सुवर्णद्वार. सोन्याने मढवलेल्या द्वाराची दृश्य TV9 मराठीवर. 22 जानेवारीला पंतप्रधानांच्या हस्ते रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा. रश्मी शुक्लांनी पोलीस महासंचालक पदाचा पदभार स्वीकारला. रश्मी शुक्ला राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक.